तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा। या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे। हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल, ती वस्तू बाहेर काढायची आणि ह्या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा। आदित्य पहिलीत होता आणि त्याच्या शाळेत धावण्याची स्पर्धा होती आणि आदित्यची अशी इच्छा होती की मी आणि श्रीकांत आम्ही दोघांनीही त्याला या स्पर्धेत भाग घेताना बघावं। पण मला एक महत्त्वाची मीटिंग होती आणि मी जाऊ शकणार नव्हते, त्यामुळे फक्त श्रीकांतच शाळेत गेला आणि मी नाहीये हे बघून आदित्यने स्पर्धेत भाग घ्यायलाच नकार दिला। त्याला खूप समजावलं, काय काय सांगितलं, पण तो तयारच नव्हता। शेवटी मला ती मीटिंग सोडून शाळेत जावं लागलं। स्पर्धा सुरू होणार तेव्हा अगदी शेवटच्या क्षणाला मी तिथे पोचले। जेव्हा शाळेत पोचले तेव्हा आदित्य गुडघ्यात डोकं खुपसून आई आई करून रडत होता। मी आले हे त्यांनी बघितलं आणि धावत सुटला माझ्या दिशेने। तो माझ्या दिशेने धावत होता आणि मी सुद्धा त्याला मिठी मारायला हात पसरून उभी होते। तो मला मिठी मारणार इतक्यात त्याला ठेच लागली आणि तो पडला। त्याचा गुडघा फुटला, पाय दुखावला। आम्हाला वाटलं की आता काय, आता आदित्य कसा भाग घेईल शर्यतीत। पण त्या दिवशी तो धावला आणि जीव तोडून धावला। तो नुसताच शर्यतीत धावला नाही तर पहिला सुद्धा आला। मेडल मिळाल्यावर धावत आईकडे आलो आणि आईने मला मिठी मारली। तिच्या डोळ्यात पाणी होतं। पाय दुखत होता पण तिने मारलेली मिठी माझ्यासाठी पेन किलरचं काम करत होते। ग्रेट मॅम, गुड वर्क। असंच बोलतं करा त्यांना। हो हो, वाह, व्हाट अ लवली मेमरी। एंड नाउ आदित्य, इट्स योर टर्न। डोळे मिटा आणि आता हात घाला। आरामात आरामात। अरे बापरे, काहीतरी फारच आगळं वेगळं लागलं यांच्या हाताला। डोळे उघडा आणि सांगा बरं याबद्दलची आठवण। प्रीतम कुठे आहे? हे माझ्या लॉकर मध्ये होतं, फक्त त्यालाच माहिती होतं। प्रीतम कुठे आहे? इट्स ओके, इट्स ओके। आता आहे ना ती वस्तू त्यात। सांगा ना काय प्रसंग होता। प्रीतमला त्रास देणाऱ्या एका मुलाला मी खूप मारलं होतं। त्या मुलाच्या आईने आमच्या आईजवळ कंप्लेंट केली होती। आईला खूप राग आला होता। ती मला खूप ओरडली आणि प्रीतमला खूप मारलं। मारताना तिची बांगडी कचकली आणि तिच्याही हाताला लागलं। आई जेव्हा मला शिक्षा देते तेव्हा त्याचा त्रास तिलाही होतो। आणि म्हणूनच मी
ही बांगडी जपून ठेवली होती की मी कधी चुकलो तर त्याचा त्रास आपल्या आईलाही होतो याची आठवण राहावी म्हणून. वाव यार, ग्रेट. इतका रिस्पेक्ट, इतकं प्रेम. मग एक काम करूया, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेते. तुम्हा दोघांशी रिलेटेड असेल म्हणजे आम्हालाही कळेल ना की आई मुलाचं नातं किती क्लोज आहे. सुरू करूयात. आदित्य, मला सांगा, अहिल्या मॅमचा आवडता रंग कुठला? निळा. मॅम, बरोबर आहे का? ओके. आता मॅम तुम्ही सांगा, आदित्यला जेवणात काय खायला आवडतं? माझ्या हातचं काहीही. हो, खरंच? म्हणजे आजकालच्या हॉटेलच्या मेजवानीपेक्षा तुला आईच्या हातचंच खायला आवडतं? आईच्या हाताला चव आहे. तिने बनवलेला कुठलाही पदार्थ अमृता समान आहे. आता पटापटा. आवडती व्यक्ती? श्रीकांत. ओके. आवडतं ठिकाण? काश्मीर. पॅशन? बिझनेस. ओ माय गॉड, तुम्हाला कळतंय का की तुमच्या दोघांच्या पण आवडी-निवडी किती सेम आहेत. ओके. आता आदित्य, लेट्स बी लिटिल सिरियस. ओके, मला सांग की कधी कधी असं होतं की आपण ना रिग्रेट फील करतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो आणि आपण बोलून नाही दाखवत. आज तो चान्स आहे. झालंय तुझ्यासोबत असं कधी? सांग ना. मी आईला दुखवायला नको होतं. ओ ओके. आदित्य, मला सांग की आई तुझ्यासाठी काय? आणि एका शब्दात, एका शब्दात. श्वास. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन आणि ती जर नसेल तर. काय चाललंय? एक मिनिट प्लीज, कॅमेरा बंद करा प्लीज. हे काय चाललंय? कसले प्रश्न आहेत? माझा इंटरव्ह्यू जर झाला असेल तर मी निघू का? मला खूप महत्वाची कामं आहेत. काहीही झालं तरी हे दोघं एकत्र नाही आले पाहिजे. सासूमो, प्लीज तुम्ही निघा इथून लवकर. देवी आई, ही एकच संधी आहे तुम्हाला ना आदित्य सरांना एकत्र आणायची. तुम्ही जाऊ नका. मॅम ऐका ना, मला कळतंय की तुम्ही खूप बिझी असता आणि तुम्हाला अजिबात वेळ नसतो, पण म्हणजे काय ना की आज हे सगळं आपण तुमच्या व्ह्यूअर्ससाठी, तुमच्या चाहत्यांसाठी करतोय. प्लीज त्यांच्या खातीर बसा ना प्लीज. आणि मी लवकर आटोपते हे सगळं. मी फटाफट राऊंड संपवते. शेवटचा टप्पा मॅम, आय प्रॉमिस. प्लीज बसा ना प्लीज प्लीज. थँक्यू. तर वळूयात ह्या शोच्या शेवटच्या सेगमेंटला, ज्याचं नाव आहे फोन कॉल. तर आदित्य, ह्यात तुला करायचं काय माहिती का? एक फोन कॉल करायचा आहे, पण हा फोन कॉल व्हर्च्युअल कॉल असणार आहे. तुला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीशी बोलायचंय, पण अर्थात हा कॉल व्हर्च्युअल आहे. म्हणजे ती व्यक्ती कदाचित तुझ्या आसपासही असू शकते, पण तू त्यांना प्रत्यक्षात नाही तर फोनवर बोलणार आहेस. ओके? कारण आम्हालाही जाणून घ्यायचंय की तू तुझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीशी कसा हितगुज साधतोस. करूयात कॉल? फोन कॉल. ओके. येस.
हॅलो, कशी आहेस? खरं तर खूप चुकीचा प्रश्न विचारतोय मी. माझ्यावर रागवलेली असताना कशी काय बरी असशील तू? मला माहितीये खूप खूप जास्त त्रासात आहे तू माझ्यापेक्षाही. मी चुकलो, खरंच खूप मोठी चूक केली मी. मला माहितीये तुझ्यापासून गोष्टी लपवलेल्या तुला अजिबात आवडत नाही, आणि मी आजवर तसं कधी वागलोही नाही. नकळत का होईना मी तुला फसवलंय. आणि ट्रस्ट मी, माझा अजिबात तसा हेतू नव्हता. पण जे झालं ते मला करावं लागलं. माझा नाईलाज होता. परिस्थितीमुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. कठीण परिस्थितीत निर्णय न घेण्यापेक्षा नाईलाजाने निर्णय घेतला तरी चालेल असंच म्हणायची ना तू? मग नाईलाजाने केलेल्या या चुकीची इतकी मोठी शिक्षा? आणि तुझ्यापासून या गोष्टी सगळ्या लपवत राहिलो, ती दुसरी मोठी चूक. खरंच खूप घाबरलो होतो ग मी, तुझ्या शिक्षेला नाही, पण हे सगळं कळल्यावर तू कशी रिॲक्ट होशील या कल्पनेनेच घाबरलो होतो मी. माझं चुकलं, प्लीज मला माफ कर. मी केलेल्या चुकीच्या पश्चातापात रात्रंदिवस झुरतोय मी. तू ओळखतेस ना ग मला. तुला कधी सांगायची बोलायची गरजही पडली नाही. तुझाच अंश आहे ना मी. समजून घे ना तुझ्या आधीला. बोल दादा बोल, सगळं बोलून टाक. सांग आईला तुला केवढा त्रास होतोय ते. तू माझं मन आहेस, माझी ताकद आहेस. तुझ्याशिवाय 2 पावलं सुद्धा मी नीट चालू शकणार नाही. तुझ्याशिवाय माझे शब्दही मुके आहेत. तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य शून्य. तू नाही तर मी काहीच नाही. विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये. प्लीज एकदा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम मला परत दिसू दे ना. एकदा माझ्याकडे बघून स्माइल कर ना. तुझ्या एका स्माइलनी मला जगाशी लढायची ताकद येते. माझ्या जगण्याचा अर्थ तू आहेस. माझ्या आयुष्याचं मर्म तू आहेस. देव आहेस तू माझा. माझं अख्खं जग आहेस तू. नो 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 नो, हा ड्रामा थांबवला पाहिजे. यांच्यात सगळं ठीक होऊन नाही चालणार. मला या घरात पॉवर मिळवणं कठीण होऊन जाईल. जर हे दोघं पुन्हा एकत्र आले तर माझं इथे काहीच नाही चालणार. तुमच्या डोळ्यात, तुमच्या आवाजात, तुमच्या बोलण्यातनं कळतंय की तुमच्या हातून जी चूक झाली त्याचा किती पश्चाताप आहे तुम्हाला. हरकत नाही, अशा गोष्टी होत असतात. पण हा, चूक झाली आणि समोरच्याला जर का गिल्ट असेल तर मोठ्याने देखील तितक्याच मोठ्या मनाने ती माफ करायला हवी. आणि तुमची हरकत नसेल तर मला कळेल का की हा कॉल तुम्ही कोणाला केला होता? हा कॉल त्यांनी मला केला होता. चल के तुझे मैं लेके चलूं
एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले। आधी खूप त्रास झाला, खूप. तू त्या ऍड मध्ये काम केलंस त्याचा राग नाही आला मला, पण तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस, माझ्याशी सातत्याने खोटं बोललास, त्याचा राग आला. तुला माहितीये ना, असं परत कधीच नको करू. कधीच नाही, कधीच नाही म्हणणार. बिझनेस टायकून म्हणून जागतिक लेवलला मला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केलंय. आणि काय धाडस आहे या माणसाचं. हा ना माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय म्हणून, नाहीतर याला दाखवलं असतं ही दामिनी देवी किर्लोस्कर काय चीज आहे ती. पण असू दे, आता ना मला इंटरव्ह्यू पूर्ण होणं महत्वाचं आहे. हा ना. ओ ए चल उठ, इथे का झोपलाय? इंटरव्ह्यू आज संपलाय, आवरायचं सगळं आपल्याला. ओ तुम्हाला जरा कळतं तुम्ही कोणाशी बोलताय? हे ना इंटरनॅशनल लेवलचे पत्रकार आहेत, माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलेत. मॅडम खोळ लागले का तुम्हाला? हा स्पॉट बॉय आहे माझ्यासारखा. इंटरव्ह्यू ते तर आज झाला. अहो तुम्हाला जरा कळत नाहीये का? इंटरव्ह्यू माझा आहे, मी इथे. मग आत कोणाचा इंटरव्ह्यू झाला? अहिल्या मॅडमचा इंटरव्ह्यू झाला. काय? वहिनींचा इंटरव्ह्यू? अरे बघ ना, मी तो फोनवर बोलत आलो होतो, मॅडमने मला बोलवून घेतलं, बसावलं, गप्पा चप्पा मारल्या, वैतागलो बघ, लय बोर केलं. तुम्ही ना निघा इथून, गेट आउट. परत ना मला समोर दिसायचं नाही, निघा. काय आता सगळं आतमध्ये झाल्यानंतर आता येते सुआत? एक मिनिट, मला सांग, आत वहिनींचा इंटरव्ह्यू झाला का? ऑब्विसली. आतमध्ये किर्लोस्कर बंगल्याच्या खऱ्या मालकांचा इंटरव्ह्यू झाला. तू बस इथे लॉन झडत. इंटरव्ह्यू झाला तेही वहिनींचा. शी बाई, मला ना मोठं व्हायची कधी संधीच मिळत नाही. तुम्हाला काय वाटतंय, मिळेल ना कधीतरी? बरी आहे आई. हो आई. मॅम, थँक्यू सो मच मॅम. तुम्ही होतात ना म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. तुम्ही तुमची कामगिरी चोख निभावली. थँक्यू. हे तुमचं मानधन, म्हणजे तुम्ही आज जे काही केलंय आमच्यासाठी त्यापुढे कुठलीही रक्कम कमीच आहे. जस्ट अ लिटिल जेस्चर. खरं सांगू,
हा इंटरव्ह्यू जेव्हा ठरला ना तेव्हा मी पण ठरवलं होतं की खूप मोठे क्लायंट आहेत, खूप पैसे चार्ज करीन. पण आज ह्या इंटरव्ह्यू नंतर ना मला जगातली सगळ्यात मोठी दौलत मिळाली, माझी आई. गेली 2 वर्ष ती माझ्याशी बोलत नव्हती रे. हा इंटरव्ह्यू बघितला आणि तिने कॉल केला मला घरी बोलावलंय तिने. त्यामुळे आभार तुम्ही माझे नाही, मी तुमचे मानायला हवे. नाही मॅम. खरंच थँक्यू सो मच.